नमस्कार मित्रांनो, एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड पाहूयात। मिडल ईस्टमध्ये सध्या गंभीर परिस्थिती पाहायला मिळते। इराणची राजधानी तेहरानच्या आकाशात मध्यरात्री एक्सप्लोजन्स झालेत आणि संपूर्ण जगाचं लक्ष तिथे लागलंय। इस्रायलने थेट इराणच्या राजधानीवर एअर स्ट्राइक्स केलेत। ही साधी गोष्ट नाहीये, कारण इराणमध्ये आता नॅशनल इमर्जन्सी डिक्लेअर करण्यात आली आहे। हे तिसऱ्या महायुद्धाचं बिगुल आहे का असा प्रश्न जग विचारतंय आणि याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा या पॉडकास्टमध्ये आपण थोडक्यात प्रयत्न करूयात। नेमकं काय घडलंय ते मी तुम्हाला आधी सांगते। गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहतोय या ठिकाणी शॅडो वॉर सुरू आहे आणि आता हे शॅडो वॉर उघडपणे रणांगणात आलंय। रिपोर्टनुसार इस्रायलच्या ॲडव्हान्स्ड F-35 फायटर जेट्सने इराणची एअर डिफेन्स सिस्टीम जी आहे ती पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे। तेहरानमधील मिलिटरी बेसेस आणि मिसाईल फॅसिलिटीजला टार्गेट करण्यात आलंय। इराणने जरी पलटवाराची धमकी दिली असली तरी त्या ठिकाणी लागलेली जी इमर्जन्सी आहे ती सांगते की हा इम्पॅक्ट प्रचंड मोठा आहे। मात्र या युद्धाचे जागतिक परिणाम काय असतील ते पण आपण समजून घेऊयात। पहिला मुद्दा आहे तेलाच्या किमती। इराण हा मोठा ऑइल प्रोड्युसर आहे। जर हे युद्ध भडकलं आणि वाढलं तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये क्रूड ऑइलचे भाव गगनाला भिडतील आणि भारतामध्ये पेट्रोल डिझेल हे अत्यंत महाग मिळेल। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे ग्लोबल ट्रेड। इराणने जर स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ हा ट्रेडिंग रूट ब्लॉक केला तर जागतिक व्यापाराची जी सप्लाय चेन आहे ती कोलमडून पडेल। तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे जिओपॉलिटिक्स। एका बाजूला US आणि इस्रायल आपण पाहतोय, तर दुसरीकडे रशिया चीनचा इराणला असलेला छुपा सपोर्ट। यामुळे संपूर्ण जगाचं पॉवर डायनॅमिक्स देखील बदलू शकतं। भारत सध्या संपूर्ण सिच्युएशनवर लक्ष ठेवून आहे, पण एक गोष्ट नक्की, इस्रायलच्या या सर्जिकल स्ट्राईक नंतर इराण बॅकफुटवर जाण्याच्या तयारीत नक्कीच नाहीये। संघर्षाचा वणवा अधिक पेटणार हे आता सध्या तरी स्पष्टपणे दिसतंय, कारण इराणने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात देखील केली आहे। यावरील प्रत्येक अपडेटवर आपलं लक्ष असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।